आता तुम्ही समजा यूट्यूब चॅनलचे कॉन्टेंट क्रिएशन करताय किंवा तुम्ही इंस्टाग्रामसाठी काम करताय. इंस्टाग्रामचं असं आहे तर तुम्हाला दररोज पोस्ट टाकावं लागणार आहे आणि तुमचं समजा आता एक ट्रेंड आलेला आहे. कोणी चप्पल फेकते, कोणी बॉटल फेकते, कोणी एखादी वस्तू घेते. हां ठीक आहे, काय कामाची दिल फेकून व्हिडिओ व्हायरल चेक करा बघा. त्यामुळं तुमच्याकडं ॲडव्हर्टाईज येऊ नाही शकत. मोठे मोठे ब्रँड तुमच्याकडं ती गोष्ट ॲडव्हर्टाईज करायला देऊ नाही शकत. तुम्हाला जर वाटतं तुमचे फॉलोअर आहे, पण ते तुम्हाला एखादी ब्रँडिंग करायला कधी देणार, त्यावेळेस ते तुमचे व्हिडिओ बघणार का बाबा हा कॉन्टेंट कसं करतो, स्वतःच व्हिडिओची व्हायरल कशी झाली. 1-2 व्हिडिओ तो तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायला देऊ नाही शकत. कमसे कम तुमचे 100 व्हिडिओ, 200 व्हिडिओ, 300 व्हिडिओ ज्यावेळेस कंटिन्यू व्हिडिओ तुमचे व्हायरल झालेले आहे, तुमचं बोलण्याची कॉन्टेंट चांगले आहे, तुमची स्किल चांगली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लोकांनी कमेंट काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी ते लोक ॲनालाईज करतात, सर्च करतात, बघा त्यावेळेसच तुमच्याकडे ते ज्या बी कंपनीचे प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट तुमच्याकडे ॲडव्हर्टाईजला येतं किंवा ते प्रोडक्टचं प्रमोट करायला येतं. प्रमोट केल्यानंतर त्यांना तुम्ही जी अमाऊंट सांगते त्या अमाऊंट द्यायला तयार होतात, कारण त्यांना माहिती असतं व आपल्याला रिस्पॉन्स येऊन चांगला भेटेल तरच ते गोष्ट तुम्हाला प्रमोट करायला देतात. तुम्ही विदाऊट फेस दाखवताय, बॉटल फेक, पुढं चप्पल फेक, अशाने तुमचा फेस व्हॅल्यू वाढणार नाही, तुमचे कनेक्टिव्हिटी वाढणार नाही, प्रमोटर वाढणार नाही, तुमच्याकडे लोक प्रमोट करायला प्रोडक्ट वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करणं आहे, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. स्वतःची व्हॅल्यू बनवायची तर स्वतःची कॉन्टेंट क्रिएशन करा. त्यानंतरचा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे एकच, तुमची स्किल डेव्हलप करा. 100% तुमची स्किल जेवढी चांगली असेल, बोलण्याची स्पीच चांगली असेल, तुमची स्पीच सुरुवात जरी स्टार्टिंगला चांगली नसते, तुम्ही बोला, रोज प्रॅक्टिस करा, रोज 5 व्हिडिओ 4 व्हिडिओ टाका, बनवा. तुम्हाला तुमचेच व्हिडिओ तुम्ही बार म्हणजे डाउनलोड केले असेल, गॅलरीमध्ये असेल, बघा आपण पुढं चुकतो आहे, आपण काय सुधारणा केली पाहिजे. बाकी रील स्टार, यूट्यूब जे चांगले यूट्यूबर आहे त्यांना बघा ते कसं करतं आहे, आपण काय करतो आहे, आपल्या चेहऱ्याची क्वालिटी येते का, आवाजाची क्वालिटी आहे का, तुमच्या कोणत्या एचडीमध्ये व्हिडिओ, 4Kमध्ये व्हिडिओ यायला पाहिजे, आपला व्हिडिओ चांगला कसा बनवू शकतो, आपण एडिटिंग कशी करू शकतो, ह्या गोष्टीवर फोकस करा. तुम्ही टाईम द्या. रोज व्हिडिओ टाकते तसं काही हरकत नाही, पण 2-4 दिवसानंतर तुम्ही व्हिडिओ टाकते, पण त्या व्हिडिओला लोकांना बार बघा वाटलं पाहिजे. शांततेत कामं करा. दिवसा वेळ नसेल भेटत तर रात्री 15-20 मिनटं, अर्धा घंटा, 1 तास द्या आणि व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन करा. आणि नसेल तुम्हाला सोशल मीडिया तुम्हाला जर नसेल जमत तर दुसरा काहीतरी व्यवसाय करा, पण मित्रांनो पार्ट टाईममध्ये करा, फुल टाईममध्ये करा, फक्त करा. नोकरीच्या एकावर अवलंबून राहू नका.